पश्चिम बंगालमधील एका गरीब महिलेच्या बँक खात्यात अचानक जवळपास 100 कोटी रुपये जमा झाल्याने एकच खळबळ उडाली आहे। विशेष म्हणजे ही महिला केवळ LPG गॅस सिलेंडरची 500 रुपयांची सबसिडी जमा झाली का हे तपासण्यासाठी पंजाब नॅशनल बँकेच्या शाखेत गेली होती। मात्र खाते तपासताना तिच्या खात्यात तब्बल 99,99,99,997 रुपये जमा झाल्याचं दिसून आलं। ही रक्कम पाहून बँक कर्मचाऱ्यांनाही धक्का बसला। त्यानंतर बँकेने तत्काळ संबंधित खाते गोठवलं असून सर्व्हरमधील तांत्रिक बिघाडामुळे हा प्रकार घडला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे। पण नेमकं हे प्रकरण काय आहे? संबंधित महिला कोण आहे? तिच्या खात्यात एवढी मोठी रक्कम कशी आली? बँकेने खाते का गोठवलं? आणि याआधीही अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत का? या सर्व प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी तन्वी आणि तुम्ही पाहत आहात सत्ता मंच। बातमी नव्हे तर बातमी मागचं विश्लेषण। चला तर मग मुद्देसूद पाहूया। मुद्दा क्रमांक 1, नेमकं काय घडलं? पश्चिम बंगालमधील दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील कुलतळी जामतला परिसरात राहणाऱ्या 36 वर्षीय कश्मीरा शेख या महिला LPG गॅस सिलेंडरची सबसिडी खात्यात जमा झाली आहे का हे तपासण्यासाठी पंजाब नॅशनल बँकेच्या शाखेत गेल्या होत्या। मात्र खाते तपासताना त्यांच्या खात्यात तब्बल 99,99,99,997 रुपये जमा झाल्याचं दिसून आलं। म्हणजेच 100 कोटींपेक्षा केवळ 3 रुपये कमी रक्कम त्यांच्या खात्यात होती। ही रक्कम पाहून बँक कर्मचाऱ्यांनाही मोठा धक्का बसला। मुद्दा क्रमांक 2, कोण आहेत कश्मीरा शेख? कश्मीरा शेख या अत्यंत गरीब कुटुंबातील महिला आहेत। त्या पत्र्याच्या कच्च्या घरात आपल्या कुटुंबासह राहतात। घर चालवण्यासाठी त्या जरीच्या धाग्यांचे भरतकाम करतात, तर त्यांचे पती पिशव्या शिवण्याचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात। अशा परिस्थितीत त्यांच्या खात्यात अचानक जवळपास 100 कोटी रुपये दिसल्याने त्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला। मुद्दा क्रमांक 3, बँकेने खाते का गोठवलं? खात्यात एवढी मोठी रक्कम दिसताच पंजाब नॅशनल बँकेने तत्काळ संबंधित खाते गोठवलं। या व्यवहाराची चौकशी सुरू करण्यात आली असून ही रक्कम प्रत्यक्षात कशी जमा झाली याचा शोध घेतला जात आहे। खाते गोठवल्यामुळे कश्मीरा शेख आणि त्यांच्या कुटुंबासमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत, कारण हेच त्यांचं दैनंदिन व्यवहारासाठीचं प्रमुख बँक खाते असल्याचं सांगितलं जात आहे। मुद्दा क्रमांक 4, तांत्रिक बिघाडाचा संशय। या प्रकरणामागे बँकेच्या सर्व्हरमधील तांत्रिक बिघाड असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। बँकेच्या अधिकाऱ्यांनी या संपूर्ण घटनेची वरिष्ठ पातळीवर चौकशी सुरू असल्याची माहिती दिली आहे। मात्र हा तांत्रिक दोष नेमका कसा झाला आणि किती खात्यांवर त्याचा परिणाम झाला याबाबत अद्याप कोणतंही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही। मुद्दा क्रमांक 5, याआधीही घडली होती अशीच घटना। दरम्यान पश्चिम बंगालमध्ये अशा प्रकारची ही पहिलीच घटना नाही। यापूर्वी कोलकात्यातील बेलेघाटा भागात क्लाउड किचन चालवणाऱ्या नुपुर गुप्ता यांच्या बँक खात्यातही अचानक 47 कोटी रुपये जमा झाले होते। नुपुर गुप्ता यांनी तात्काळ बँकेला याची माहिती दिल्यानंतर पोलीस, बँक आणि प्राप्तिकर विभागाने संयुक्त चौकशी सुरू केली होती। मुद्दा क्रमांक 6, आता पुढे काय होणार? सध्या या संपूर्ण प्रकरणाची पंजाब नॅशनल बँकेकडून चौकशी सुरू आहे। हा प्रकार केवळ तांत्रिक बिघाडामुळे घडला की त्यामागे दुसरं काही कारण आहे हे चौकशीनंतर स्पष्ट होणार आहे। तसेच पश्चिम बंगालमधील इतर ग्राहकांच्या खात्यांवरही याचा परिणाम झाला आहे का याचाही तपास केला जात आहे। मुद्दा क्रमांक 7, ग्राहकांनी काय काळजी घ्यावी? तज्ज्ञांच्या मते खात्यात अचानक मोठी रक्कम जमा झाल्यास ती वापरण्याचा प्रयत्न करू नये। अशा वेळी तात्काळ संबंधित बँकेला माहिती देणं आवश्यक असतं, कारण चुकीने जमा झालेल्या रकमेचा वापर केल्यास कायदेशीर अडचणी निर्माण होऊ शकतात। यामुळे ग्राहकांनी अशा घटनांमध्ये संयम बाळगून बँकेच्या सूचनांचे पालन करणे महत्त्वाचे आहे। या संपूर्ण घडामोडीतून 3 महत्त्वाच्या गोष्टी समोर येतात। पहिली गोष्ट, LPG सबसिडी तपासण्यासाठी गेलेल्या पश्चिम बंगालमधील एका महिलेच्या खात्यात अचानक जवळपास 100 कोटी रुपये जमा झाल्याचं दिसून आलं। दुसरी गोष्ट, या घटनेनंतर पंजाब नॅशनल बँकेने संबंधित खाते गोठवलं असून तांत्रिक बिघाडाचा संशय व्यक्त करत चौकशी सुरू केली आहे। तिसरी गोष्ट,
यापूर्वीही पश्चिम बंगालमध्ये अशाच प्रकारे एका महिलेच्या खात्यात 47 कोटी रुपये जमा झाल्याची घटना समोर आली होती। त्यामुळे या प्रकरणामागचं नेमकं कारण काय याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। आता तुम्हीच सांगा, तुमच्या मते अशा प्रकारच्या घटनांमागे केवळ तांत्रिक बिघाड असू शकतो का, की बँकिंग व्यवस्थेत अधिक कठोर सुरक्षा उपायांची गरज आहे? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सत्ता मंच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।